नमस्कार. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. व्हिडिओच्या थंबनेलवरनं तुम्हाला समजलंच असेल की आजचा व्हिडिओ कशासाठी आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की महिन्याला फक्त 2000 रुपये सेव्ह करून आपण आपल्या मुलांचं भविष्य सिक्युअर करू शकतो, सुरक्षित करू शकतो. तर हे कशाप्रकारे आपण करू शकतो हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर चला व्हिडिओला आपण स्टार्ट करूयात. पण त्या अगोदर जर चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळतील. कुठल्याही पालकांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा क्षण जर त्यांना कोणी विचारला तर ते सांगतील की त्यांचा मुलगा किंवा मुलगी जेव्हा जन्माला आली हा त्यांच्या आयुष्यातील सगळ्यात महत्त्वाचा क्षण. मुलांसोबत वेळ कधी निघून जातो कळतही नाही. मुलं हळूहळू मोठी व्हायला लागतात, आपल्यासमोर ते चालायला लागतात, रांगायला लागतात, हळूहळू पळायला लागतात. आपण जेव्हा बाहेर जातो किंवा घरी येतो ऑफिसवरनं त्यावेळेस आपल्याला शोधत येतात. त्यांच्याबरोबरचे हे क्षण जे आहेत ते आयुष्यातली सगळ्यात महत्त्वाचे आणि मजेशीर असे क्षण आहेत. सुरुवातीचे काही वर्ष आपण त्यांच्याबरोबर एवढे गुंगलेलो असतो की आपण त्यांच्या भविष्याबद्दल तेवढासा विचार करत नाही. पण जेव्हा मुलं मोठी व्हायला सुरुवात होतात 4 वर्षाची 3 वर्षाची त्यावेळेस आपण त्यांच्या शाळेबद्दल त्यांच्या भविष्याबद्दल विचार करायला सुरुवात करतो. त्यावेळेस आपल्या मनात हाच विचार येत असतो की आपण काहीतरी करून आपल्या मुलांचं भविष्य सुरक्षित केलं पाहिजे. तर हेच आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही काय गोष्टी केल्याने तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित होणार आहे. पण त्या अगोदर मी तुम्हाला एक एक्सेल शीट दाखवतो ज्यामध्ये ज्युनियर KG पासून ते ग्रॅज्युएशनपर्यंत आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी किती खर्च लागू शकतो याचा एक अंदाज बांधूयात आणि त्यानंतर पुढे जाऊयात. तर ही एक एक्सेल शीट आहे ज्याच्यामध्ये पहिले 4 वर्ष मी सोडून दिलेले आहेत कारण की मुलगा लहान असतं आणि 5व्या वर्षापासून आपण आता ह्या खर्चाचा अंदाज घेऊयात. तर 5व्या वर्षी 35,000 रुपये मी खर्च कन्सिडर केलेला आहे. म्हणजे आजच्या ज्युनियर KGची फी आहे 22,500 रुपये आणि अजून 5 वर्षाने नक्कीच ती 35,000पर्यंत जाईल. यामध्ये कमी जास्त होऊ शकतं, तुमच्या सिटी वाईज हा खर्च वेगवेगळा असू शकतो. पण 35,000 रुपये आपण एक कन्सिडर करूयात. आणि जेव्हा मुलगा 6 वर्षाचा होईल या 35,000मध्ये म्हणजे जेव्हा तो सिनियर KGला जाईल तर या 35,000 रुपयामध्ये 10% फीजची इन्क्रीमेंट होतेच. कुठलीही शाळा 10% फी वाढवते, म्हणजेच 3,500 रुपये फीजमध्ये वाढणं होणार. प्लस हे 3,500 रुपये असे टोटल 38,500 रुपये मला कशासाठी खर्च करावे लागणार आहेत, सिनियर KGसाठी. त्यानंतर येतं फर्स्ट स्टँडर्ड. आता फर्स्ट स्टँडर्डला सुद्धा खर्च माझा वाढणार पुन्हा 10% 38,500वरती, म्हणजेच किती झाला तो 42,500. त्याच्या पुढच्या वर्षी तो दुसरीला जाणार त्यावेळी 46,500. त्यानंतर 10वीपर्यंत हा खर्च प्रत्येक वर्षी 10%ने मी वाढवत गेलो. म्हणजे जेव्हा तो 10वीला असेल त्यावेळेस त्याची फी, म्हणजे मी हे फ्युचरचं कॅल्क्युलेशन करून मी तुम्हाला सांगतो आहे, 10वीची फी अजून 15 वर्षानंतर 1,00,000 रुपयापर्यंत आरामशीर असू शकते असं आपण कन्सिडर करूयात. त्यानंतर मी मुलगा 15वीपर्यंत जास्तोपर्यंत जेव्हा तो 15वीला असेल त्यावेळेस त्याची कॉलेजची फी 1,60,000 रुपये असू शकते. हे आपण नॉर्मल जेव्हा ग्रॅज्युएशन करतो कॉमर्स आर्ट्समधून जो मुलगा ग्रॅज्युएशन करतो त्यांच्यासाठीचं हे कॅल्क्युलेशन आहे. तुमची मुलगा सायन्सला वगैरे जात असतील तर फीज यापेक्षाही दुपटीने आणि तिपटीने वाढलेली असेल. ग्रॅज्युएशनची फी आहे 1,60,000 रुपये, म्हणजेच टोटल एक्सपेन्सेस 14,19,000 खर्च होणार आहे. एक्सपेन्सेस फक्त शिक्षणावरती, यामध्ये कुठलेही मेडिकल एक्सपेन्सेस किंवा अदर एक्सपेन्सेस मी कन्सिडर केले नाहीत. फक्त शिक्षणावरती मला 14,19,000 रुपये खर्च करावे लागतील. त्यात जर मुलांनी सांगितलं की मला पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं आहे, म्हणजेच पुन्हा 2 वर्ष किंवा 3 वर्षाचं पोस्ट ग्रॅज्युएशन असेल किंवा MCOM असेल जर करायचं असेल तर पुन्हा त्याच्यामध्ये 10%ची इन्क्रीमेंट होणार माझी. आणि तोपर्यंत मला टोटल खर्च जो आहे तो येणार आहे 17,90,500. हा जो पुढे होणारा एक्सपेन्सेस आहे हा फिक्स आहे, यामध्ये कुठेही काही कमी जास्त होणारा नाही आहे. मग आता हा खर्च जर करायचा असेल किंवा या व्यतिरिक्त इतर खर्च वाढत असतील आणि ह्या वाढणाऱ्या खर्चांबरोबर जर आपल्याला ॲडजस्ट करायचं असेल तर आपल्याला काहीतरी करावं लागेल. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, कुठलाही एक म्युच्युअल फंड सिलेक्ट करा जो तुम्हाला चांगले रिटर्न देऊ शकतो. या अगोदरच्या व्हिडिओजमध्ये मी लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप फंडबद्दलची माहिती सांगितलेली आहे. जर ते व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील तर नक्की पहा. आजच्या व्हिडिओमध्ये मी ज्या म्युच्युअल फंडबद्दल तुम्हाला सांगतो आहे त्या म्युच्युअल फंडमध्ये माझ्याकडून तुम्हाला कोणत्याही प्रकारचं बाय किंवा सेलचं रिकमेंडेशन नाही आहे. हे फक्त एज्युकेशनल पर्पज आहे. तुम्ही तुमची रिस्क आणि तुमची कॅपॅबिलिटी पाहूनच या फंडमध्ये इन्व्हेस्ट करा.
तर आजच्या व्हिडिओमध्ये मी सिलेक्ट केलेला आहे HDFC लार्ज अँड मिड कॅप फंड। हा फंड तुम्हाला 5 वर्षामध्ये 20%पेक्षा जास्त किंवा 20%च्या आसपास रिटर्न देतो। पहिल्या वर्षी 36, दुसऱ्या वर्षी 22 आणि तिसऱ्या वर्षी 30%। आता जो म्युच्युअल फंड मी तुम्हाला सांगितला HDFC लार्ज अँड मिड कॅप फंड, त्याचा हा हिस्टॉरिकल डेटा आहे, ज्यामध्ये मी 20 वर्षाचा डेटा काढलेला आहे, म्हणजे 2001 पासून ते 2023 पर्यंतचा डेटा। 2001 मध्ये जानेवारी 2001 मध्ये 2000ची जेव्हा मी इन्व्हेस्टमेंट करत होतो त्यावेळेस युनिटची प्राइस, एका युनिटची प्राइस होती 14 रुपये आणि मी त्यावेळेस मला किती मिळाले, एका युनिटचे 2000 रुपयाचे 139 युनिट। नंतर जानेवारी फेब्रुवारी असं करत मी प्रत्येक महिन्याला 2000ची माझी SIP सुरू केली। 2004 मध्ये युनिटची प्राइस वाढली 20 रुपये आणि मला मिळाले फक्त 195 युनिट NAV वाढून। त्यानंतर 2017 मध्ये NAV प्राइस झालेले आहे 103 रुपये आणि मला मिळाले 19 युनिट। आणि आता डिसेंबर 2023 मध्ये 2000ची SIP आहे माझी। युनिट प्राइस म्हणजेच NAV किती आहे, 258 रुपये आणि मला युनिट किती मिळणार आहे त्याच्या बदल्यात 7.7 एवढे मला युनिट मिळणार आहे। म्हणजेच काय, तर मी टोटल इन्व्हेस्टमेंट माझी किती केली, 5,52,000, त्या बदल्यात मला मिळाले किती, 13,955 युनिट। जानेवारी 2001 पासून मी इन्व्हेस्टमेंट सुरू केली, डिसेंबर 2023 पर्यंत माझी इन्व्हेस्टमेंट चालू होती। आता यामध्ये 276 महिने म्हणजेच किती, 23 वर्ष, त्यामध्ये मी माझी टोटल इन्व्हेस्टमेंट किती केली, तर 5,52,000। मला मिळाले किती युनिट, 13,954। आजच्या डेटला त्याची व्हॅल्यू किती आहे, 38,47,000। आजचा NAV किती आहे, 275 रुपये। आता हे 38 लाख कसे आले, तर काय केलं, 13,954 गुणिले आजचा जो काही रेट आहे माझा तो केला आणि आली अमाऊंट 38,47,000 रुपये। 23 वर्षापर्यंत मी माझी SIP चालू ठेवली, त्यानंतर मी माझी SIP बंद केली, कारण माझ्या मुलांचं पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत मी ठरवलं होतं की माझी SIP सुरू ठेवायची। मी ती सुरू ठेवली आणि 23 वर्षानंतर मी ती स्टॉप केली। आता त्याचे मला मिळणार आहेत 38 लाख रुपये। आता अजून 2 वर्ष गेले, मला पैशांची गरज लागली नाही, कारण की माझ्या सॅलरीमधनंच माझ्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च होत गेला आणि देवाच्या कृपेने सगळं व्यवस्थित झालं, म्हणून मी ते पैसे विड्रॉ केले नाहीत। आता 2 वर्षानंतर जो NAV 275 रुपये होता तो 2 वर्षानंतर 350 रुपये झाला आणि हे 350 रुपये झाल्यामुळे काय झालं, तर माझी जी युनिट होते तेवढेच राहणार 13,954, कारण की मी नवीन इन्व्हेस्टमेंट काही केली नव्हती। आणि मग त्या पैशांचे किती झाले पहा, 48,84,000 रुपये, फक्त 2 वर्ष अजून मी थांबलो तर। जर 5 वर्षानंतर कॅल्क्युलेट केलं तर 375 रुपये मला NAV मिळेल आणि जर आत्ताचा म्हणजे माझे 13,954 आणि 375 केले तर 52 लाख रुपये मला, अजून जर 5 वर्ष मी थांबलो तर 52 लाख रुपये मला मिळणार आहेत, जर मी 2000ची SIP कंटिन्युअसली 23 वर्ष भरली तर। जर मला पगार 18,000 रुपये असेल आणि मी 2000ची SIP चालू केली तर मला सुरुवातीच्या महिन्यांमध्ये किंवा सुरुवातीच्या काही वर्षांमध्ये हे जरा कठीण जाणार आहे, कारण की 2,000 रुपये वाचवायचे 18,000च्या किंवा 20,000च्या सॅलरीमधनं खूप अवघड गोष्ट होते। पण एकदा का तुम्ही जर ऑटो डेबिट फॅसिलिटी तुमच्या बँकेकडनं चालू केली आणि तुमच्या पगाराच्याच दिवशी ऑटोमॅटिकली तुमच्या अकाउंटमधनं जर 2,000 रुपये कट होत गेले, तर होणार आहे काय मित्रांनो, हळूहळू तुम्हाला सवय लागेल, तुमचा माइंडसेट तसा बनत जाईल की आपल्या सॅलरीमधनं ऑटोमॅटिकली आपण जसं बिल भरतो किंवा आपण आपल्या खाण्यापिण्यावरती जसे पैसे खर्च करतो, तसं आपण समजूयात की 2,000 रुपये दर महिना साईटला पडत गेले आणि साईटला जात राहिले, तर तेच 2,000 रुपये पुढे इन फ्युचर तुमची खूप मोठी इन्व्हेस्टमेंट होणार आहे आणि खूप चांगले रिटर्न त्याच्यामधनं तुम्हाला मिळणार आहेत, ज्याच्यामुळे तुमच्या मुलांचं भविष्य आरामात सुरक्षित राहू शकतं। तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं आहे, फक्त महिन्याला 2,000 रुपयाची SIP स्टार्ट करून तुम्ही तुमच्या मुलांचं भविष्य कशा प्रकारे सिक्युअर करू शकता आणि तुम्हाला कसे चांगल्यात चांगले रिटर्न मिळू शकतात हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटत असेल आणि तुम्हाला ही इन्फॉर्मेशन तुमच्या मित्रांबरोबर शेअर करावीशी वाटली तर व्हिडिओला नक्की शेअर करा। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर नोटिफिकेशन पण ऑन करा, त्यामुळे आपला आलेला व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल।
जर तुमचे काही प्रश्न असतील आणि जर तुम्हाला कुठल्या एखाद्या टॉपिकवरती व्हिडिओ हवा असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. मी नक्की त्यावर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. लवकरच भेटू मित्रांनो पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.